नमस्कार. नमस्कार. तर आज आम्ही पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे. ते तुमच्यासाठी हा. पण तुम्ही मागचा ब्लॉग बघितला का नाही आणि सबस्क्राईब केलं का नाही ते पहिले सांगा. सांगा ना पटकन कमेंट मध्ये सांगा, आम्हाला डायरेक्ट सांगू. आणि आज आम्ही बनवत आहे मोमोज. मॅडमांची फेवरेट. येस, पण हेल्दी व्हर्जन. कसे? मैदा न वापरता. मग काय वापरणार आहे? कणिक, गव्हाचे पीठ. येस, अजून काय म्हणतात त्याला? आम्ही जरी हेल्दी दिसत नसू पण आम्ही हेल्दी आहोत. हेल्दी अजून जास्त बनवू. जुगे आणि सावा. तर मग आता डायरेक्ट किचन मध्ये भेटू. तुम्हाला सगळे प्रेप दाखवू. आम्ही अजून काहीच नाही केलेलं आहे. तर काय काय लागतंय ते आम्ही किचन मध्ये जाऊ. तर चला मग. चला छोटू इकडे या, त्यांना सांगा काय काय घेतलेलं आहे. मी छोटू आहे आणि ही मोठू आहे. बघा, लक्षात बघा. किती खराब आहे तू. मी छोटे आहे मग. अरे किती वेळा सांगते त्यांना. नाही माहित त्यांना. पुन्हा सांग, मी ते कट करणार आहे म्हणून पुन्हा सांग. कॅबेज, पत्ता गोबी, मराठीत बोल. कॅरेट, गाजर, कॅप्सिकम, शिमला मिर्च, कॉर्न, मक्याचं कंच नाहीये, मक्याचे दाणे. म्हणजे जेवढं पण घेतलं. आणि असं घ्यायचं गाईस, असं घ्यायचं. उपायची नाही राहायचं. जोपर्यंत होतो तोपर्यंत राहू देतं का नाही काही. चला छोटू चाकू द्या. छोटू चॉपिंग बोर्ड द्या. छोटू थांब ना हो छोटू मॅडम, मी काय सांगतो तुला, ऐक ना पहिलं माझा. हे घे चॉपिंग बोर्ड. थँक्यू. चाकू. ओके, दिस चाकू इज इनफ. ओके ठीक आहे. आणि हे किती लागणार त्यांना सांग, नाही तर पूर्ण टाक. गाईज आम्ही 4 लोक आहेत, तर आम्ही एवढं पूर्ण घेऊ. नाही घेणार एवढं पूर्ण. मी घेणार आहे ना. खूप जास्त होऊन नाही होत. बघ तुझी मर्जी. ठीक आहे, आता आम्ही हे कट करू. आणि कटच नाही होत. आणि तुम्हाला भेटू. छोटू कॅमेरा ऑफ. एवढं जाड कशाला चिरते बाबा. चॉपर मध्ये करायचं आहे. ऐ ग कसं आहे रे तू. मग एवढं जाड कशाला चिरते, थोडा अजून जाड चिर. ओके, पुन्हा भेटू. काही सांगायचं आहे का तुला? मला हेच सांगायचंय, तर मोठं कापलं छोटं काप, छोटं कापलं मोठं काप. ओके. याची चटणीमध्ये काय काय टाकायचं? ओके, आता मी टोमॅटोच्या चटणीचं सांगते तुम्हाला. टोमॅटो घ्यायचे, त्याच्यानंतर विसरून जायचं छानपैकी. त्याच्यानंतर घ्यायचं आहे टोमॅटो, त्याच्यानंतर लाल मिरची, त्याच्यानंतर लसण आणि थोडस सांबार विदर्भाची भाषा, कोथिंबीर पुणेरी भाषा. तर प्लीज हे घ्या. ओके, बाय बाय. त्याला काय करायचंय तसं काय. आणि घ्या आणि पाण्यामध्ये बुडवा असे आणि बॉईल करायला ठेवा. आणि जेव्हा मी जास्त आणि करते का, आणि ते भाडीपाचे व्हिडिओ बघितले ना. आणि 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 थांब ना रे. आणि आणि अरे गाईज हे घ्या. आणि थांब ना यार, ठीक. हे घ्या, पाण्यामध्ये ठेवा, बॉईल करा. मिरची पण त्याच्यामध्येच टाका, पण मिरचीचे जे देठ असतात ते काढा आणि ते त्याच्यामध्ये टाका. आणि ठीक आहे ना. मग जेव्हा याचे साल्ट निघतात तेव्हा त्याला काढा बाहेर, म्हणजे ते प्रॉपर बॉईल झाले. साल्टच म्हणतात ना, काय म्हणतात, स्किन. ओके, स्किन निघाली की त्याला मिक्सर मध्ये घर्र करा. ठीक आहे, बस तुमची चटणी. आणि त्याच्यानंतर फोडणी पण द्यायची. थोडीशी तिखट टाकायची. तिखट नाही टाकायचं, सांग ना. तिखट नाही टाकायचं कारण मिरची आहे. मग थोडस तेल घ्या, त्याच्यानंतर थोडस अद्रक, लसण, जिरं, हवं असेल तर सोया सॉस, नाही व्हिनेगर जर टाकायचं असेल तर, काही नका जास्त दिवस टिकवायचे असेल तर. आम्हाला नाही टिकवायचं, आम्ही नाही टाकत. त्याच्यानंतर थोडस जिरं, मोहरी टाकायचं आणि त्याला थोडस हे उद्यायचं गॅसवर. आणि मग तेच घेऊन याच्यात टाकायचं. तुम्हाला दाखवेल. चला आमचे भुलक्कड शेफ तुमचे स्वागत आहे. चला परत करा. ठीक आहे, भेटू तुम्हाला आता पुन्हा रेसिपी झाल्यावर.
छोटू रेसिपी झाल्यावर नाही, रेसिपी दाखवू आम्ही. हा ठीक आहे, हे कट करून झाल्यावर छोटू हम्म. कॅमेरा ऑफ करा. तुझे हे झाले. तर गाईस मी काय सांगतो तुम्हाला, काय सांगतो सर? हा प्रिपरेशन, हा प्रेप झालेली आमची. या ठिकाणी तुम्हाला माहित नाही दिसतंय का नाही दिसतंय, चटणीसाठी. फक्त मी कणिक भिजवलेली आहे. यस, बाकी सगळं मी. थँक्स. तर हे तुम्ही बघू शकता, हे मी नाही केलेलं आहे. याच्यात पूर्ण मस्त कोबी वगैरे छान छान. पत्ता गोबी तेच कोबी म्हणजेच पत्ता गोबी. नाही, इट्स डिफरंट. कोबी म्हणजे व्हाईट वाली आणि पत्ता गोबी म्हणजे व्हाईट वाली. कलर व्हाईटच आहे, व्हाईट ग्रीन वाली. ओके, तर तुम्ही हे बघू शकतात, मस्त अशी पीठ मळलेलं आहे. मी माहित नाही मी मळलं की तिने, पण ठीक आहे. नाही का तू मळलाय का? नाही, तूच म्हणलेलं आहे. हम्म. म्हणलेलं मग काय, आता आम्ही चॉप करतो. हे हिने केलंय, हे इथं झालंय. ओके, तुम्हाला त्या हेअरस्टाईलवरून या हेअरस्टाईलवर आली आहे मी. कॉज वगैरे भाई. ओके, हे पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. ना हे वेगवेगळंच करतो. सो काल आम्ही तुम्हाला ते सांगत होतो, काल आम्ही पावभाजी बनवली होती, पण इरिटेटिंग हर इज द बेस्ट. इरिटेटिंग असते, इटरेटिंग नसते. गाईस, तुमचे कान चांगले आहेत की नाही तुम्ही सांगा आता व्हिडिओ मध्ये. तू इटरेटिंग इरिटेटिंगच बोललो. नाही बोलला. इरिटेटिंग, तूच एडिटिंग करणार, चेक कर. ठीक आहे, सांग काय. तू झालं असेल ना रे ते कचकच कचकच करून राहिला. हा, तर काल आम्ही खूप इरिटेट करताय मला खूप जास्त. ओके, सो मी तुम्हाला सांगत होती की काल जे पावभाजी आम्ही केली होती खूप छान झाली होती. थोडंसं बीट जास्त झालं होतं, बट छान झाली होती. पंकजने केली होती ती. तुम्हाला ऍक्च्युली एक सांगू का, मला खरंच कुकिंग एवढं चांगलं येत नाही जेवढं पंकजला येते. तारीफ मेरी, बुराई बुराई जे काही असेल ते करून. हो, सो तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, आमच्या आचारीला कॉन्टॅक्ट करा. कमेंट सेक्शन मध्ये सांगा पंकज आचारीजी. कमेंट सेक्शन मध्ये. काहीतरी जळत आहे भाई पंकू. कुठं काय जळतंय तुला, तुझे मासच जास्त येत होता. चला छोटू कॅमेरा ऑफ करा आता. हो, हे बस तेवढंच ठीक आहे, त्याच्यातच टाक. हो मग कोबी जास्त आली. नाही झाली ना रे बा. घे, टाक त्याच्यात. कॅमेरा ऑफ करा आणि छोटू सर. सगळं 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 इथे टाकलं जात आहे. आता काय काय आहे तुम्ही वरती वरती थोडं वरती दाखवा ना. गाजर होतं, शिमला मिरच होतं, त्याच्यानंतर शिमला मिर्च आणि कोबी, पत्ता गोबी, त्याच्यानंतर गाजर, आणि त्याच्यानंतर हे शिमला राहिलंय, मिरची आणि हे राहिलंय टाकायचं. हे टाकावं लागेल आम्हाला. येस, हे म्हणजे काय, कॉर्न्स. गुड. कॉर्न्स टाका. कॉर्न्सनी मस्त टेस्ट येते, मस्त मस्त. टेस्ट येते. हे धुवून टाकायचे पहिलं. एक्झॉस्ट चालू कर रे गाईज. मला वाटतंय मी कोबी जास्त चिरलेली आहे, बट ठीक आहे. थोडी काढून ठेव, नंतर आपण वापरता येईल तिला. कशासाठी? भाजीला. भाजीत काय टाकणार आहे? भाजीत कोबी. अशी कशी? अशी कोबीची भाजी थोडी असते. घे काढ मग, ठीक आहे. जा. गाईज, नवऱ्याचं ऐकायचं. नवरा फालतूची उपदेश देतात. ते दाखव ना, हे दाखव ना कसं दिसतंय. ओके, तर तुम्हाला आम्ही दाखवतो. माहित नाही पडेल की नाही पडेल. आता कॉर्न जास्त टाकायचं, कारण कॉर्न मला जास्त आवडते म्हणून मी जास्त टाकायचं. यस, हे बघा किती छान असं दिसतंय इथं, तुम्ही बघू शकतात. हे इथं मॅडम. आणि तुझी सुंदर बायको ते पण दाखव. हा, तेच ना, तेच दाखवतोय तुम्हाला. बस आता हे झाल्यावर तुम्हाला दाखव. चटणी बनवताना दाखवते. कलर बघा किती छान दिसतोय. वाव. तिखटसाठी मी याच्यात ऑलरेडी मिरची टाकलेली आहे. मिरचीचं मिरची वगैरे टाकायची गरज नाही आहे. आपल्या टेस्ट नुसार आहे, टेस्ट बर्ड नुसार आहे. तुम्ही तुमच्या मताने टाका. छोटू कॅमेरा ऑफ प्लीज. काय म्हणतोय पंकू, ते कटोरी ना मोठी पाहिजे, चिपकून राहिली. ओके, मी पोळ्या केलेल्या आहे. आपण नॉर्मल जसं लाटतो ना तसंच, पण मग आता यांनी ते छोटे छोटे राऊंड राऊंड शेपचे पोळ्या करत आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये नाही ग, ते
मोमोजचं ते बाहेरचं जे असतं ना लेअर, लेअर पोळी पोळीची. तर ऑलरेडी केली तू. येस. हम्म. सो ही अशी दिसते. हम्म. आता ही तर त्याला मग तुम्ही तुमच्या शेपने करू शकतात. हम्म. आम्हाला जे शेप जमतात ते आम्ही करतो. ओके. आम्हाला शेप जमत नाही, हा. जे आमच्याकडून होतं ते आम्ही करत आहे. आणि नेक्स्ट आहे ते स्टीमर दे ना. येस. सो दिस इज सेकंड. आमचं स्टीमर आलेलं आहे इथं. येस हा. गाईज, आम्ही याच्यामध्ये केक पण केला होता, ज्याच्यामुळे ते खालचं जे हे आहे. हे राहू देऊ का इडलीचं? नाही, इडलीचं नको मला. मग कुठलं पाहिजे ते प्लेन वालं? ते हा मोदकवालं. एकच आहे ना पण ते. हा मग ठीक आहे ना, एकच ठेवू ना. ठीक आहे. याच्यात गाईज पण हे ठेवू आम्ही शकतो. इडलीची याच्यात पण ठेवू शकतो म्हणा. एक इडलीचं एक स्टीमर ठेवू. चालते. तर गाईज आम्ही हे स्टीमरचे आणि इडलीचे काहीतरी असतात ना ते असे वेगवेगळे भांडे आहेत आमच्याकडे. याच्यात मीठ मला कमीच वाटत आहे. हा, मीठ कमीच वाटत आहे. ठीक आहे ना, कमी असेल तर टाकून देऊ. हे आम्ही लावणार आहेत तिथं, तुम्हाला दाखवू. थँक्यू टू. थँक्स टू हर. मीठ टाक फक्त याच्यात. थँक्स टू हर. थँक्स टू हर. थँक्स टू आमच्याकडे गुलाबजामुन पण आहे, माझ्या आईने केले होते. एक देतं का मग मला? वा, म्हणजे तुला खायचे म्हणून सांगायचं झालं. येस. ठीक आहे. ओके मॅडम. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. गुलाबजाम घ्या मॅडम. एन्जॉय. तुम्ही चटणीची प्रिपरेशन दाखवतो. तर हे आपण बॉईल केलंय. थांबा एक मिनिट, मला पूर्ण खाऊ द्या. हे माझे मोमोज कमी, अळी जास्त वाटते. काही पण. दिस इज माय मोमो. हम्म. इकडे इकडे. दिस इज माय मोमो. नाही, दिस इज मोमो अँड दिस इज माय मोमो. वा 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 वा. तर बघा तुम्ही आता ह्याच्यात टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि हे टाकलंय, लसण टाकलंय. ठीक आहे. मी दिसत तर काही माहित नाही. इकडे मग. तर याला मी आता मिक्सर करून काढणार आहे. याच्यासोबत कांदा पण असतो, तो मिक्स करून आपण थोडं शिजवायला ठेवू. ठीक आहे. येतो मी. बंद कर छोटू, कॅमेरा बंद. सो गाईज, सर मी तुम्हाला म्हणतोय क्षमा. क्षमा क्षमा. चायनीज अरे नेपाली मोमोज आणि चायनीज करतात. हे आमचे क्यूट असे मोमोज तयार झाले. तुम्ही फोटो काढून घ्या पटकन, स्क्रीनशॉट मारा रपकन. रपकन टपकन. हा, तर हे झालेले आहेत. हा, आणि त्याचबरोबर आमची चटणी पण हाफ डन आहे. म्हणजे फक्त ग्राइंड केलेली आहे त्याला. हाफ डन म्हणजे त्याला फक्त पेस्ट वगैरे केलेली आहे. याला फक्त हलकासा थोडा गरम करून थोडं पाणी वगैरे, जसं कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे, वॉटरी किंवा थोडी सॉलिड, तसं करूया आम्ही. ठीक आहे. ते तुम्ही बघू शकता. माहिती माय आहे? मोमो विथ माय मोमो. दिस इज मोमो This विथ is माय mo- मोमो. वा 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 वा. जा सर का. चला आता मी ठेवते आमच्या इडली ओव्हन मध्ये. गाईज खूप मेहनत लागते भाई, जे मोमोज बनवतात. सॅल्यूट काय सांगतोय? सॅल्यूट. चुपचाप घरचं खा, हे असं नका खाऊ. हे घरचंच आहे ऑलरेडी. घरचं म्हणजे पोळी भाजी खा. पोळी भाजी खा, कारण ह्याला खूप मेहनत लागते. पण नाही, ज्यावेळेस आपण बोर झालो असतं घरचं खाऊन, तसं असं करून खायचं असतं. खूप छान लागतं. ठीक आहे मॅडम, तुम्ही आता इकडं सरका. ठीक आहे. मी तोपर्यंत इकडे चटणी करतो. दिसतंय का बाबा ते याच्यात? तर इकडे बघ. थँक्यू. ओ, मी मागून बॅक साईडने बघतोय गाईज. तुम्हाला मी नाही दिसणार, पण कारण नक्कीच. तारीफ कधी कॅमेरात करणारच नाही, बाहेर जाऊन करणार, कॅमेरा बंद झाल्यावर. येस, थँक्यू. सो येस. आता हे कसं पकडू? नाही असं. येस. तर आता मी मोमोज केलेले आहेत. पंकज प्लेटिंग करत आहे. मला 1 मिनिटात दाखवते. बघू द्या. हात दुखत आहे ना माझा. दाखव प्लेटिंग. हॅलो. जस्ट आता माझं मोमोज बनवून झालेलं आहे. आता प्लेटिंग करायची आहे. प्लेटिंग पंकज करत आहे. सो तुम्ही प्लेटिंगला रेटिंग करा पहिले, की कसं केलेलं आहे माझ्या नवऱ्यानी. होपफुली तो चांगलाच करतो. आणि मी मोमोज कसे केले हे त्याच्या तोंडून ऐका तुम्ही. 1 मिनिटात भेटू. एक वेळ प्लेटिंग झाली की मग भेटू. माझा जो हा अवतार झालेला आहे, जस्ट बिकॉज मोमोज. जे मोमोज बनवतात ना, सॅल्यूट बाय सॅल्यूट. खूप खूप मेहनत लागते यार, पण टेस्ट खूप छान असते. सो इट्स वर्दी.
राईट. बाय. हा येस. सो गाईज माझ्या नवऱ्याने बघा Plating. प्लेटिंग याची आमची अशी केलेली आहे. अँटिक प्लेटिंगला रँक करा तुम्ही, अँटिक प्लेटिंगला. कारण मोमोजवर आम्ही दोघेच असं आहोत जे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून खातो. नाही खातात ना, खूप जण खातात. तुला नाही माहित माहिती, नाही आता, माहित नाही कोण कोण खातं. मी दिसत पण नाहीये. कारण माझी ठीक आहे. हाईट छोटी आहे म्हणून. ओके, तरी मी छोटू आहे. ओके, स्टील हा छोटू आहे. ठीक आहे. छोटू म्हणजे तुम्हाला माहिती. हा, Yes. तर इथं बघा, अरे परत दाखवून दे त्यांना छान छान. हे बघा गाईस किती छान बनवलेलं आहे. आणि ही चटणी तुम्हाला रेसिपी माहिती आहे, हे पण माहिती आहे. सो तू टेस्ट करून दाखवतो का? तू रिव्ह्यू दे, तू छान दिसते. मी छान दिसते. एक सेकंड थांबा मॅडम, पण हे मीच केलेलं आहे तर मी कसं रिव्ह्यू देऊ? माझ्या चटणीला तर दे. चटणी मस्त एकदम तिखट आहे. यो, मेयोनीज तर घरी नाही केलं, मेयोनीज बाहेरून ऑर्डर केले आहे. बट स्टील. आणि मोमोज तर मी बनवलेला आहे, तर मस्तच लागणार आहे. सो आता अजून व्लॉग तर एंड करणार नाही, कारण आम्ही अजून पिक्चर बघत आहे, थोडंसं टाइम स्पेंड करत आहे. सो तुम्हाला ते पण दाखवू. बाय बाय. खातो आता. मोमोज मी बनवलंय असं तुम्ही समजून करून घ्या, कारण किती खोटं बोलतोय. खरं बोल रे जरा. काय काय? खरं हो. ठीक आहे, तिनेच बनवलंय मोमो, फक्त चटणी मी बनवली आहे. तर चटणी खूप छान झालेली असं ती म्हणत होती. मी टेस्ट करून बघतो, तुम्हाला सांगतो. ओके, तर जाईल आता ते. हा, मी पण टेस्ट करून बघतो एक मोमोज. ओके, दिसतंय का? चेक. आणि जे प्लेटिंग मी माझ्या आईसाठी केलेली आहे. यस, हिअर्स द बाईट, हिअर वी गो, असं कोणतरी म्हणतो. कोण म्हणते? कोणतरी युट्यूबर म्हणतो, म्हणून बस. कशी झाली? नाही, मी खाऊन घेतो, रिव्ह्यू नंतर दिला होता. पटकन दे रे. नाही, एवढे छान वाटले. खातच राहो. काय करायचं? हॅलो गाईस, तुझी याची बॅटरी कमी आहे. हा ठीक आहे ना. हॅलो, कसा वाटला आमचा आजचा व्लॉग? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. येस, आमचं मोमोज खाऊन पोट एकदम फुल फुल आहे. आता तर मला एवढा थकलेला आहे डायरेक्ट. आणि थोडस जास्त झाला होता, सो ते उद्या खाऊ आम्ही. टेस्ट नाही घालू. आणि गुंडून. ठीक आहे, तुम्हाला काय सांगतोय आम्ही, ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत मस्त. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळंच करा. आणि तुम्ही पण करून बघा. व्हीट मोमोज कसे झालेत, कसे होत आहे, कसे लागतात. व्हीट मोमोज कसे लागतात ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हे पण सांगा की तुम्ही बनवलेत की नाहीत. येस, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळंच करा. येस. ओके, बाय. बाय. याच्या डोक्यावर मारू आता. आणि भांडे घासायला पण या, अशी माझी आई म्हणते. बाय बाय.